गोष्ट सांगणं आणि गोष्ट ऐकणं या निसर्गदत्त गुणामुळेच माणूस माणूस आहे. आपलं बबन बोर्ड यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहत आहोत श्यामची आई, रात्र 26वी, बंधू प्रेमाची शिकवण. लेखक आहेत साहने गुरुजी. चला तर मग सुरू करूया श्यामची आई. मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्यावेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकवायस राहिलेला माझा मोठा भाऊ पण घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजारी पडला होता. त्याला अतोनात देवी आल्या होत्या. अंगावर तीळ ठेवण्यासही जागा नव्हती. मोठ्या मुश्किलीनेच तो वाचला होता. मी दापोली जवळ शिकाव्यास राहिलेलो होतो. मला घरी जाता येत असे. शनिवारी रविवारी सुद्धा मनात आले तरी मी घरी जाऊन यावयाचो. परंतु माझा मोठा भाऊ 2 वर्षांनी घरी येत असे. त्यावेळेस तो 2 वर्षांनी घरी आला होता. दुखण्यातून उठून अशक्त होऊन घरी आला होता. देवीच्या रोगातून उठलेल्या माणसांच्या अंगात उष्णता फार वाढते. देवीची फार आग असते. काहीतरी थंड पदार्थ पोटात जावायची आवश्यकता असते. गुलकंद देणे सर्वात चांगले. परंतु आमच्या घरी कुठला गुलकंद, पैसे कुठून आणायचे? परंतु माझ्या आईने गरिबीचाच उपाय शोधून काढला. कांदा फार थंड असतो. कांदा फार स्वस्त आहे, पौष्टिकही आहे. कांद्यात फॉस्फरस आहे असे डॉक्टर सांगतात. तुरुंगात असताना आम्ही कांद्यास राष्ट्रीय अन्न म्हणत असू, कारण नेहमी कांदा असेच. कांदा भाकर खाणाऱ्या मावळ्यांनीच केवढा पराक्रम केला. शारीरिक श्रम भरपूर करणाऱ्यास कांद्यापासून अपाय नाही, परंतु केवळ बौद्धिक श्रम करणाऱ्यास मात्र तो बरा नाही. कांद्याचे गुणधर्म काही असो, माझ्या आईने कांद्यांना अर्धवट वाफ दिली. वरची साले काढून ती गुळाच्या पाकात घातली. हा कांदेपाक फार थंड असतो असे सांगतात. आई माझ्या मोठ्या भावास रोज पाकातील 2-3 कांदे देऊ लागली. मी एक दिवस आईंना म्हटले, आई, आम्हाला कधी पाकातला कांदा देऊ नकोस हो. मी तुझा नावडता मुळी. दादाला कांदे आणि बिंदे, त्याला भातावर तूप जास्त, दही जास्त, आम्हाला काही नाही. आम्ही जवळचे ना, आम्ही नेहमी घरी येतो. आम्हाला कोण विचारते? जवळ असे ते कोपऱ्यात बसे, लांबचे स्वप्ने दिसे. आहे बुवा, दादांची मात्र समाज आहे. मला तरी देवी आल्या असत्या तर बरे झाले असते. मिळाला असता कांदेपाक, मिळाले असते दही दूध, मिळाले असते गाईचे तूप. माझे शब्द ऐकून दादास वाईट वाटले. माझा दादा थोर मनाचा होता. शिकण्यासाठी त्यालाही पुष्कळ कष्ट करावे लागत होते, परंतु मुकाट्याने सारे सहन करीत असे. माझ्यासारखा खट्याळ खुळसाळ तो नव्हता. शांत व धीमा होता. समुद्र जसा आत वडवाळाने जळत असतो, तसा तो आत दुःखाने अपमानाने जळत असे. परंतु तोंडातून ब्रक कधीच काढत नसे. तो मनातील दुःख कधी कोणास सांगत नसे. स्वतःचे दुःख, स्वतःची करुणा कहाणी दुसऱ्यास सांगून त्याला आणखी का दुःख द्या असे तो म्हणे. दादा आईला म्हणाला, खरेच आई, मला एकट्याला खायला लाज वाटते हो. उद्यापासून मला देऊ नको. साऱ्यांना देणार असतील तरच मला दे. देवी बऱ्या झाल्या, आता काय बरणीत आहे तो 4 दिवस आम्ही सारी मिळून खाऊ. आई म्हणाली, अरे, तुम्ही माझी कोणी सावत्र मुले का? श्याम, असे रे, काय घालून पाडून बोलतोस? अरे, त्याच्या तळपायची डोळ्याची सारखी आग होत असते. रात्री तळमत असतो तो, त्याला झोप येत नाही. हे तुला माहीत नाही का? त्याला थंडावा मिळावा म्हणून हे औषध आहे, खाण्यासाठीच का जन्म आहे? म्हणे, मला का नाही देवी आल्या? श्याम, अरे असे म्हणावे का? देवाला काय वाटेल? चांगले धडधाकड शरीर दिले आहे तर तुला नुसती भूती आठवतात. असे करू नये श्याम. तू का आता लहान आहेस? मग पोथ्यापुराने कशाला रे वाचतोस ती? रामावर लक्ष्मणाचे भरतीचे किती प्रेम, उगीच व्हायचं वाटतं. काय त्यातला गुण घ्यावा? तुझाच ना तो भाऊ, का कोणी परका आहे तो? अरे, परक्याचाही हेवा करू नये. परक्यालाही तो आजारी असेल तर द्यावे. तू घरी आलास म्हणजे तुझ्या पायांना नाही का मी तेल चोळीत, कडत पाणी देत? तू घरी आलास म्हणजे काही गोड करून मी नाही का तुला कधी घालीत? नारळी पाकाच्या वड्या नाही तर दुसरे काहीतरी नाही का करून देत? बरोबर. भावाचा का असा मस्तर करावा? पुढे मग मोठेपणे एकमेकांची तोंडही नाही पाहणार रे. असे नका करू श्याम. दादा आईला म्हणाला, आई, तू उगीच मनाला लावून घेऊ नकोस. श्यामच्या मनात नसते हो काही. चल, तू आम्हाला आज पानग्या करून देणार आहेस ना? मी आणून देतो केळीचे फळके काढून. आई म्हणाली, जा रे श्याम, फळके काढून आण. सूर्याचे पाने नको कापू. ते पानकापे घे व वरची पाने काप. जा. मी गेलो व पानकाप्याने केळीचे उंच केलेल्या डांगा कापून खाली पाडल्या. पाने नीट कापून घरी आणली. अण्णा, तातोळा मला वाजवायला दे, मी फटफटे करीन, बाबूल्या म्हणाला. आई पानग्या कराव्यास बसली. कडत कडत पानगी आम्ही खाऊ लागलो. वरती लोणी फासले होते, त्यामुळे फारच छान लागत होते. अरे, पहाटे तुळशीला नैवेद्य दाखवलेली लोणी साखर तिथे शिंपीत असेल ती घ्या, आई म्हणाली. रोज पहाटे तुळशीला लोणी साखरेचा नैवेद्य आई दाखवित असे. दादाने कांदेपाक आणला व
वानगीबरोबर त्याने सर्वांना वाढला. आई म्हणाली, श्याम, उद्या नको हो मागू, तुमच्या भावावर तुमची दृष्ट नको हो पडायला. ऐकलेस ना श्याम, आता शहाणा हो. मी त्या दिवशी रागावलेला होतो. सकाळपासून मी कोणाशीही धड बोललो नाही. दादाने मला विट्टी दांडू खेळावयास बोलवले. मी गेलोही नाही. दादा मग मला बबुल्याबरोबर धनुष्यबाणांनी खेळू लागला. छत्रीच्या काडीने घासून बाबुल्याचे बाण तयार केले होते. दादा नेम मारीत होता. तो झाडांना बाण मारी व झाडातून चीक बाहेर पडे. मी रागाने जाऊन म्हटले, दादा, त्या झाडांना का दुखावतोस? त्यांच्या अंगातून रक्त काढतोस? दादा म्हणाला, मग विट्टी दांडू खेळावयास येतोस? माझे अडले आहे खेटर. मी नाही येत, जा. फणकाऱ्याने मी निघून गेलो. दादावर माझे प्रेम नव्हते, परंतु झाडावर मी प्रेम दाखवून पाहत होतो. ती वंचना होती. जो भावावर प्रेम करीत नाही तो झाडावर काय करणार? दुपारची जेवणी झाली. दादा पडला होता. तो आपले तळवे हाताने कुरवाळीत होता. त्याच्या तळपायाची सारखी आग होत असे. आज इतकी वर्ष झाली तरीही त्याच्या तळव्याची आग होते. मग त्यावेळेस तर तो नुकताच देवीतून उठलेला. दादांच्या पायावर मी रोज पाय देत असे. त्याला त्यामुळे बरे वाटत असे. परंतु त्या दिवशी मी रागावलेला होतो. दादा माझ्याकडे पाहत होता. मुकेपणाने मला बोलावित होता. परंतु त्याच्या पायावर पाय द्यावायचे नाहीत असे मी मनोमनी ठरविले होते. मी दृष्ट झालो होतो. माझ्यावरील सारे प्रेम त्या दिवशी मरून गेले होते. त्या दिवशी मी फत्तर झालो होतो. दादाने शेवटी मला हाक मारली व तो म्हणाला, श्याम, देतोस का रे तळव्यावर पाय? मला तुला सांगायला लाज वाटते हो. रोज रोज तरी तुला किती सांगायचे. पण श्याम, मी पुण्यात गेल्यावर नाही हो कोणाला सांगणार. येथे तू आहेस म्हणून सांगतो रे, दे जरा. दादांच्या शब्दांनी मी आत विरघळून गेलो होतो. परंतु अहंकार होता. अहंकार वितळला नव्हता. बर्फाच्या राशी सूर्याच्या किरणाने वितळतात त्याप्रमाणे अहंकाराच्या राशी प्रेमाच्या स्पर्शाने वितळतात. परंतु त्यावेळेस मी ठरवले होते. दादाच्या शब्दास मी दाद दिली नाही. मी काही केल्या उठलो नाही. आई जेवत होती व दादांचे शब्द तिच्या कानी पडत होते. ते हात धुवून आली. मी जागचा हल्लो नव्हतो हे तिने पाहिले. ती दादाजवळ आली व म्हणाली, गजू, मी देते हो तुझ्या पायावर पाय. त्याला कशाला सांगतोस? त्याला कशाला त्रास देतोस? तो कोण आहे तुझा? भाऊ सक्के, दाईत पक्के, असे म्हणत आई खरेच दादांच्या पायावर, त्याच्या तळव्यावर पाय देऊ लागली. तिकडे उष्टी खरकटी तशीच पडली होती. खटाळभर भांडी घासायची होती, परंतु ते सारे आईने पडू दिले. स्वयंपाकघराचे दार कुत्रे वगैरे आत येऊ नये म्हणून लोटून घेऊन ती दादांच्या सेवेसाठी आली. माझी प्रेममूर्ती, त्यागमूर्ती, कष्टमूर्ती आई, मोठ्या मनाची आई एक शब्दही मला बोलली नाही. माझ्यावर रागवली नाही. शेवटी मी शरमलो. माझा अहंकार पार वितळला गेला होता. मी आईजवळ गेलो व म्हटले, आई, तू जा, मी देतो पाय. आई, हो ना दूर. आई म्हणाली, द्यायचे असतील तर नीट हळूहळू दे. घसमुसळ्यासारखे नको देऊ. त्याला झोप लागेपर्यंत दे, मग खेळायला जा. श्याम, तुझाच ना तो भाऊ, असे म्हणून आई गेली. उष्ट्यांना शेण घालून ती भांडी घासाव्यास बाहेर गेली. दादांच्या पायावर मी पाय देत होतो. माझ्या पायाच्या बोटाने त्यांचे तळवे चेपीत होतो. शेवटी त्या माझ्या निरहंकारी दादात झोप लागली. माझा राग मावळला. जसाचा सूर्य अस्तात जाऊ लागला तसतसा माझा क्रोधही अस्तात जाऊ लागला. रात्रीची जेवणी झाली. आईची उष्टे शेणे वगैरे झाले. अंगणात आम्ही बसलो होतो. तुळशीवर लावलेली गळती अजून गळत होती. उन्हाळ्यात तुळशीवर एका मडक्यात लहान भोग पाडून त्यात पाणी भरून टांगतात व त्यात येता जाता पाणी घालतात. याला गळती म्हणतात. त्यामुळे तुळस थंड राहते, उन्हाने करपून जात नाही. तुळशीबरोबर पंती लावलेली होती, परंतु अंगणात दिव्याची जरुरी नव्हती. सुंदर चांदणे पडले होते. माझ्या दादाच्या मनासारखे निर्मळ चांदणे पडले होते. दादा, मी पुरुषोत्तम व बाबुले अंगणात बसलो होतो. दुर्वाची आजी, आई सुद्धा बसल्या होत्या. शेजारच्या जानकी वहिनी सुद्धा आल्या होत्या. भिजत घातलेल्या वालांच्या डाळिंब्या काढायच्या होत्या. आम्ही भराभर उपड्या पाटावर डाळिंब्या दोन्ही हाताने काढीत होतो. मी आईला म्हटलो, आई, तू ती अभिमन्यूची गाणी म्हण ना, मला फार आवडते. पडला अभिमन्यू वीररणी, चक्रव्यूह रचिला द्रोणाने. पडला अभिमन्यू म्हणतेस का? कृष्ण व अर्जुन रात्री रणांगणात अभिमन्यू कोठे पडला होता ते शोधावयास जातात. मुखाने कृष्ण कृष्ण असा मंजूळ जप अभिमन्यू करत असतो. त्या मंजूळ आवाजावरून अभिमन्यू येथेच असेल असे त्याला वाटते. कसे छान आहे ग आई, गाणे म्हण ना ग. आई म्हणाली, आज आजीच छानदार गाणे म्हणणार आहे. तेच आज ऐक. म्हणा ना हो तुम्ही ते चिंधीचे गाणे. मीही पुष्कळ दिवसात ऐकले नाही. आईने आजीच सांगितले. दुर्वाच्या आजीला पुष्कळ गाणे येत असत म्हणून मागेच सांगितले आहे. चिंधीचे गाणे मी ऐकले नव्हते. मला वाटले काहीतरी पर्ह्यातली पातीर कोण हुक करी अशासारखे ते असेल. मी उतावळा होऊन ते नको चिंधीचे भिकार गाणे, चांगले पितांबरीचे तरी आजी म्हण असे म्हटले. आई म्हणाली, श्याम, एक तर खरे, त्या चिंधीच्या गाण्यात पितांबर पैठणाच आहे.
आजी गाणे म्हणू लागली. आजीचा आवाज गोड होता. योग्य तिथे जोर देऊला हात वगैरे हलवून गाणे म्हणे, भावनामय होऊन गाणे म्हणे, विषयाशी एकरूप होऊन गाणे म्हणे. त्या गाण्याचे आकडकडवे द्रुतपद असे होते. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. हे चिंधीचे गाणे ज्याने रचले तो थोर कवी असला पाहिजे. मोठी श्रद्धेय व रम्य कल्पना या गाण्यात आहे. कृष्णाचे द्रौपदीवर फार प्रेम व द्रौपदीचेही कृष्णावर. अर्जुन व कृष्ण हे जसे एकरूप म्हणून अर्जुनालाही कृष्णाचे नाव आहे, त्याचप्रमाणे कृष्ण व द्रौपदी यांच्यातही अभिन्नत्व अद्वैत आहे असे दाखवण्यासाठीच द्रौपदीचे कृष्णा नाव मिळालेले आहे. या गाण्यात फार सुंदर प्रसंग कवीने कल्पिला आहे. कृष्णाचे पाटल्या बहिणीवर सुभद्रेवर प्रेम कमी, परंतु द्रौपदी मानलेली बहीण हिच्यावर जास्त असे का? कवीला ही शंका आली व ती त्याने या गाण्यात मांडून तिचे निरसन केले आहे. प्रसंग असा आहे. एके दिवशी तिन्ही लोकी फेरी करणारे नारद ब्रह्मविना खांद्यावर टाकून भक्तिप्रेमाने गाणी म्हणत कृष्णाकडे आले. नारद हे तिन्ही लोकात म्हणजे सूर, नर, असुर या तिन्ही लोकात सात्विक, राजस व तमसा, श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ अशा तिन्ही प्रकारच्या लोकात फिरत. त्यामुळे त्यांना नाना अनुभव येत, नाना दृश्य पाहावयास मिळत. कोणाचा महिमा वाढव, कोणाचा तरी दूर कर, कोणाचा कोपऱ्यात सुगंधी फुल फुललेलं असेल तर त्याचा वास सर्वत्र ने इत्यादी कामे ते करीत असायचे. त्यांना सर्वांच्याकडे स्थान असे, कारण ते निस्पृह होते व सर्वांच्या कल्याणासाठी ते झटत असत. यावेळेस पांडवाकडे कृष्ण पाहून आलेला होता. नारदाला पाहताच कृष्णदेव उठले व त्यांनी त्यास क्षेमालिंगन दिले व कुशल प्रश्न केले. नारद म्हणाले, देवा, आज तुझ्यावर दावा करण्यासाठी मी आलो आहे. कृष्ण म्हणजे समदृष्टी, निपक्षपाती असे मी सर्वत्र सांगतो आहे. परंतु एके ठिकाणी मला कोणी म्हटले, नारदा, पुरे तुझ्या कृष्णाची स्तुती. अरे, पारच्या बहिणीपेक्षा त्याचे त्या मानलेल्या द्रौपदीवर जास्त प्रेम. कसली समान दृष्टीने काय? मी काय बोलणार? म्हटले देवाजवळ जाऊन संशय दूर करून यावे. सांग आता सारे, तुझी सख्खी बहीण जी सुभद्रा, तिच्यावर तुझे प्रेम कमी का ते सांग. कृष्ण म्हणाला, नारदा, मी निष्क्रिय आहे. जो मला ओढील तिकडे मी जातो. वारा सर्वत्र आहे, परंतु घर बंद करून ठेवणारा, खिडक्या लावून घेणारा मनुष्य जर असे म्हणू लागला, वारा ज्याची घरे बंद नाही त्यांच्याच घरात जातो, माझ्या घरात का येत नाही, तर ते योग्य होईल का? ज्यांनी दारे सताड उघडी ठेवली त्यांच्या घरात वारा शिरला, त्यांच्या घरात प्रकाश शिरला. जितके दार उघडाल तितका प्रकाश व्हावा आज जाणार. तसेच माझ्या द्रौपदीचा दोर बळकट असेल तिने खेचून घेतले. सुभद्रेचा तुटका असेल, मजबूत नसेल, त्याला मी काय करणार? मी स्वतः निष्क्रिय आहे. लोके निस्पृह मी, सदा अजित मी, चित्ती उदासीन मी, हेच माझे योग्य वर्णन आहे. परंतु तुला परीक्षा पाहायची आहे का? हे बघ, मी सांगतो तसे कर. सुभद्रेकडे धावत पळत जा व तिला सांग, कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे बांधायला. तिने दिली तर घेऊन ये, तिने न दिली तर द्रौपदीकडे जा व तिच्याजवळ माग. नारद सुभद्रेकडे आले. सुभद्रा म्हणाली, ए रे नारदा, प्रथम सांग, काही कुठली वार्ता सांग. कैलासावर, ब्रह्मलोकी, पाताळात कुठे काय पाहिले सांग. तुझे आपले बरे सारीकडे हिंडतोस, तुला नारदा कंटाळा कधी येत नाही रे? रोज उठल्या नवीन लोक, नवीन देश, आज नंदवन, उद्या मधुवन. बैस, अरे एवढी काय घाई आहे तुला? नारद म्हणाले, सुभद्रा ताई, बैसायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, भळभळ रक्त येत आहे, बोट बांधायला एक चिंधी दे. नारदा, आता चिंधी कुठे शोधू? हा पितांबर, हा त्यांनी उत्तर दिग्विजयाच्या वेळी आणला, आणि हा शालू, हा कुंती भोज राजाने भेट म्हणून पाठविला होता. नारदा, घरात एक चिंधी सापडेल तर शपथ, हे मौल्यवान पैठणी नारदा चिंधी नाही रे, असे सुभद्रा म्हणाली. बरे, तर मी द्रौपदी ताईकडे जातो, असे म्हणून नारद निघाले. द्रौपदी कृष्ण कृष्ण म्हणत फुलांचा हार गुंफीत होती. नारदाला पाहताच द्रौपदी उठली. ये नारदा, हा हार तुझ्याच गळ्यात घालते. बैस या चौरंगावर, हल्ली माझा कृष्ण येथे आहे म्हणून आलाच नाही रे. यांच्या भोवती तुम्ही सारे भुंगे जमवायचे, पण माझा कृष्ण सारा लुटू नका हो, मला ठेवा थोडा. द्रौपदी थट्टा करायला वेळ नाही, बोलायला वेळ नाही. कृष्णाचे बोट कापले आहे, एक चिंधी दे. आधी नारद घाबऱ्या आवाज जात म्हणाला, खरे का नारदा? किती रे कापले? माझ्या कृष्णाचे बोट कापले? अरे 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 अरे, असे म्हणून नेसूचा पितांबर फाडून तिने चिंधी दिली. भरजरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीस बंधू शोभे नारायण. माझ्या आजीने गाणे इतके भावपूर्ण म्हटले की मी तल्लीन होऊन गेलो होतो. डाळिंब्या काढायची विसरून गेलो होतो. गाणे झाले. मला आई म्हणाली, श्याम, आवडले की नाही रे गाणे? ऐकलेस की नाही ने? आईचा हेतू ओळखला. मी आईला विचारले, आई, आजीला तू हेच गाणे आज म्हणाव्यास का सांगितलेस ते ओळख बरे, तू का मनकवडा आहेस? आईने म्हटले. मी म्हणालो, आज दुपारी दादांच्या पायावर मी पाय देत नव्हतो, सकाळी त्याला कांदे पाक खाऊ देत नव्हतो. सुभद्रा सख्खी बहीण असून कृष्णाला चिंधी देईना, तसा मी सख्खा भाव असूनही प्रेम करीत नाही.
मला हे तुला दाखवून द्यायचे होते, होय ना? मला लाजवण्यासाठी गाणे तू आजीला म्हणायला सांगितले, खरे की नाही सांग? आई म्हणाली, होय, तुला लाजवण्यासाठी नाही तर तुला प्रेम शिकवण्यासाठी. मी एकदम उठलो व दादाजवळ गेलो. दादाचा हात हातात धरून मी गदगद स्वरात म्हटले, दादा, आजपासून मी तुला नाही म्हणणार नाही. मी तुला प्रेम देईन, भक्ती देईन. माझ्या दुपारच्या वर्तनाबद्दल तू मला क्षमा कर. दादा म्हणाला, श्याम, हे काय रे? क्षमाने भीमा कशी मागतोस? मी दुपारचे विसरूनही गेलो आहे. आकाशातील ढग क्षणभर असतात तसा तुझा राग, तुझा लहरी स्वभाव मला माहीत आहे आणि तुझे मन स्फटिकाप्रमाणे निर्मळ आहे, हेही मला माहीत आहे. आई, आम्ही कधी एकमेकास अंतर देणार नाही. क्षणभर भांडलो तरी फिरून एकमेकास मिठी मारू. आई म्हणाली, तुम्ही परस्पर प्रेम करा, त्यातच आमचा आनंद व देवाचा आनंद. मित्रांनो, आपण आता श्यामची आई रात्र 26वी बंधू प्रेमाची शिकवण हे ऐकली. तुम्हाला कशी वाटली अवश्य कळवा. आम्ही तुमच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहोत. तुम्ही ही रात्र व हे पुस्तक बबन बोर्ड यूट्यूब चॅनलवरून ऐकत आहात.